नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी इथून कंटिन्यू व्लॉग केलेला आहे, कारण की आपण नागपंचमीच्या दिवशी म्हणजे मी तुम्हाला आधी पण बोललेली की तो व्हिडिओ तो वेगळा आहे, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे तुम्ही बोर व्हाल. त्यामुळे म्हटलं हा वेगळा बनवूया. तर नागपंचमी विशेष आपण बनवणार आहोत पातोळे, आणि बघायला गेलात तर एकदम बनवायला सोपे आहेत. पानं पण आपण आदल्या दिवशी आणलेली होती. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि ही जर रेसिपी आवडली पातोळ्यांची तर नक्की तुम्ही सगळं ट्राय करा. आणि एकदम सोपी आहे पद्धत. ज्या काही वस्तू आहेत आपल्या घरातल्याच लागणार आहे. सारण वगैरे तुम्हाला माहितीच आहे की कशा पद्धतीने बनवतो आपण मोदकांसाठी, तसंच बनवायचं. तर आता पानं छान धुवून घेतलेली आहेत आणि छानपैकी आता कट करतोय आपण, कारण की ही पानं जरा मोठी आहे, त्याच्यामुळे आपण दोन दोन एका पानाचे 2 तुकडे करतोय. आता ही पानं आपण त्या दिवशीच आणलेली, नागपंचमीच्या एक दिवस आधी, म्हणजे आपण रानात गेलेलो तेव्हा बागेतून ही पानं आपण आणलेली होती. तीच ही पानं आहेत. तर आता ही आपण इथे घेतलेली आहेत. आणि ह्याचं जे लागणारं जे बॅटर आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मोस्टली नागपंचमीला उकडीचे पदार्थ जास्त केले जातात. मग त्याच्यामध्ये मोदक असतात, करंजी असतात आणि पातोळे असतात. हे 3 प्रकार जास्तीच असतात आणि उकडीचेच जास्ती बनवले जातात. तर अशा पद्धतीने आपण आज नागपंचमी विशेष असा हा पातोळ्यांचा घाट घातलेला आहे. तर इथे आपली पानं पण कापून झालेली आहेत, सगळेजण लागले आहेत. आता हे जे पातोळे आहेत ना, मी आधी पण व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघितलं असेल. आपण घरात सुद्धा बनवले होते. पण हे आता आमच्या वहिनी आहेत त्यांच्या इथे बनवतोय, कारण की त्यांना बनवायचे होते म्हणून. तर हे तिथे आपण बनवतोय. तर इथे पानं कट करून झालेली आहेत. आता बॅटर कसं बनतात ते दाखवते तुम्हाला. तर इथे मी मस्तपैकी घेतलेलं आहे, आपण एक भांडं वगैरे घ्यायचं आणि जेवढं तुमची पानं असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही रव्याचं पीठ घ्या. आपण रव्याचं बॅटर करणार आहोत. एकदम सोपी सरळ पद्धत आहे, नक्की बघा. तर इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाड जरी रवा असेल, तो मी जर मिक्सरला थोडा लावलात तरी तो बारीक होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जे मी काय काय सांगणार ते जर तुम्ही त्याच्यात टाकलं की एकदम बॅटर रेडी होईल. तर इथे आपण रवा घेतलेला आहे एकदम बारीक, आणि ह्याच्यामध्ये आता मी पाणी ओतते. पाणी तुमच्या हिशोबाने टाकायचं, अगदी पण पातळ नाही ठेवायचं, थोडं मीडियम ठेवायचं. तर आता हे जेवढं पाणी टाकून छानपैकी जेवढं ओलसर होईल ना तेवढं होऊन द्यायचं. आणि त्याच्यानंतर ते हे बघा ओलसर झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता हे ना एक 5 मिनिटं आपण तसंच ठेवणार आहोत. त्याच्यानंतर मिक्सरला लावणार. तर आता सारण जे बनवायचं काम आहे ते पण चालू आहे एकीकडे, तर ते दाखवते. हे बघा, आपण जे गणपतीच्या वेळी जे काही मोदक बनवतो त्याच्यामध्ये जे सारण टाकतो, तर ते हेच सारण आहे. आणि खोबरं आणि गूळ, आणि मोस्टली आहे ना साखरेपेक्षा गुळाची चव बघायला गेली तर छान लागते कुठल्याही पदार्थात म्हटलं तर. आणि बरेचसे जे काही गोड पदार्थ असतात पारंपरिक, त्याच्यामध्ये गुळाचंच जास्ती प्रमाण असतं. त्याच्यामध्ये आपण इथे पण आहे ना गूळ वगैरे टाकलेला आहे. सगळं म्हणजे बऱ्यापैकी खोबरं गूळ वगैरे झालेलं आहे टाकून. आता फक्त थोडं वरून हे आपण वरून काय टाकलेलं आहे, तर हे ड्रायफ्रूट्स मिक्सरला करून आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि आता वेलची थोडी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. आणि आपल्याकडे केशर आहे ते थोडं आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. चारोळी टाकू शकता, त्याच्यानंतर खसखस असेल तुम्ही खसखस पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने हे आपण छानपैकी सारण करतोय. आणि तुपात जर केलं ना तर सगळ्यात बेटर. त्याच्यामध्ये आपण तूप वापरलेलं आहे, ते मला दाखवतो नाही आला, पण स्टार्टिंगला आपण जेव्हा भाजायला घेतो, म्हणजे करायला घेतो सारण, त्याच्या आधी आपण थोडं तुपात जर तुम्ही भाजलत ना तर खूप एक छान स्मेल येतो त्याच्यामुळे. तर इथं आपलं सारण आहे ते एकदम तयार होतं आहे. तर हे 2 वाटी, म्हणजे तसं बघायला गेलं तर एका नारळाचं हे सारण आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे काही सारण आहे ते एकदम इथे तयार होत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता. तर अशा गॅसवरती एकदम स्लो ह्याच्यावरती ठेवायचं, कारण की खालून लागत येतं म्हणून. तर आता आपण ह्याच्यामध्ये वेलची टाकलेली आहे. आणि वेलची टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं केशर टाकणार आहोत. तुमच्याकडे असेल तरी तुम्ही टाका, नसेल तरी काही हरकत नाही. तर असे हे आमच्याकडे पातोळे केले जातात. आणि जे पिठाचे बनवले जातात ना ते पूर्ण असे पसरवले नाही जात, ते तिथल्या तिथे पसरवलं जातं आणि आतमध्ये सारण भरतं. पण हे आपण पूर्ण पानाला, म्हणजे दोन्ही साईडला आपण पूर्णपणे लावून घेणार आहोत. तर इथे आपलं जे बॅटर आहे ते छानपैकी छान मुरलेलं आहे पाण्यात. तर आता आपण ते मिक्सरला लावणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत चवीपुरतं. तर ह्याच्यामध्ये मस्तपैकी आता हे मिक्सरला मी लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता हे मिक्सरला लावल्यानंतर ना पुढे तुम्हाला कसं दिसेल ते मला नक्की सांगा. तर आता इथे मी थोडं अजून पाणी टाकलेलं आहे आणि आता ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. तर हे बघा मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आणि जर बघितलंत ना तर एकदम असं चिकटपणा बघायला मिळेल तुम्हाला. हे बघा असं चिकट बघायला मिळेल. तर हे आपल्याला असंच हवं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत. पानं आपले सगळे रेडी आहेत. आपले सारण पण रेडी आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकलं की आपलं जे बॅटर आहे ते तयार आहे. म्हणजे आपण तांदळाच्या पिठाच्या जागी, उकडीच्या पिठाच्या जागी आपण ह्याचं बॅटर केलेलं आहे. ते नक्की छान होतात, एकदम मस्त होतात. आता तसं बघायला गेलं तर उकडी वगैरे काढायला वेळ जातो, ते पीठ परत मळायला वेळ जातो. ही जर पद्धत वापरली तर झटपट असे तुमचे पातोळे बनवून रेडी होतील. आणि हे पूर्ण ना छानपैकी फेटून घ्यायचे बघा. खूप असं छानपैकी असं
फेटून घेतलं ना तर ते अधिक चांगलं होतं पीठ आणि त्याच्यानंतर लावायला पण बरं पडतं. तर आपण बघा एकदम मीडियम ठेवलेलं, अति पण पातळ ठेवलेलं नाही आहे, बरोबर मीडियम ठेवलेलं आहे. तर आता आपण करायला घेणार आहोत. तर असं ही एकदम सोपी पद्धत आहे. कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी पोलपाट घेतली आहे, तर पोलपाटवरती मी सगळे इथे लावायला घेते. तर हे बघा, हे आपलं जे बॅटर आहे ते आता मी एक जे काही आपले पातोळीचे पानं आहेत ते आपण ह्याच्यावरती लावून घेणार आहोत. हे बघा, हे असं लावायचं आणि चिकटतं. तुम्ही जरी पातळ वगैरे जरी लावलं ना तरी काही हरकत नाही. पातळ पण लावलं तरी ते पानांपासून म्हणजे वेगळं होतं, म्हणजे उकडल्यानंतर ते आपोआप वेगळं होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. एकदम सोपी पद्धत आहे आणि मोजक्या साहित्यांमध्ये हे पातोळे होऊन जातात. आपलं सारण पण आहे ते पण इकडे तयार आहे आणि आता मी एक एक करून सगळं मस्तपैकी इथे लावून घेते. तर पातळच लावायचं. जास्त जर तुम्ही जाड लावलेत ना तर ते पातळ असे जाडसर होणार, कारण की आज आपलं जे सारण आहे ते पण जाडसर आहे, त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी थोडी पातळच ठेवायची. तर आपलं असं मी पानानं बघा मस्तपैकी असं लावून घेते. आता लावून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काही आपलं सारण आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर हा पदार्थ तुम्हाला आवडला तर तुम्ही पण बनवा. असं नाही की नागपंचमीला बनवला जातो, कारण की नागपंचमीला हा पदार्थाची ओळख आहे, पण तुम्ही गणपतीमध्ये पण हे पदार्थ बनवू शकता. खूप टेस्टी लागतात ते. तर इथे आता मी आहे ना सारण आहे ना ते टाकायला घेतलं. तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जास्त हवं आहे तुम्ही जास्त पण टाकू शकता, कमी हवं असेल तर कमी पण टाकू शकता. तर दोन्ही पानांच्या साईडला ना टाकायचे. त्याच्यामुळे काय होतं, छानपैकी डबल लावल्यानंतर ना टेस्ट पण एकदम मस्त लागते आणि सारण बऱ्यापैकी आतमध्ये राहत नाही. तर कमी सारण असेल तर फक्त पीठच लागेल तुम्हाला खाताना. त्याच्यामुळे हे बघा असं बंद करून छानपैकी आहे ना फोल्ड करायचं. तर असे आपण आहे ना एक एक करून सगळे करून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. आणि इथे बघा मी दुसरं पण पान करायला घेतलेलं आहे. तर तुम्ही आहे ना अशा पद्धतीने करू शकता, जसं मी सांगितलं तसं आहे बघा. मी दुसरं पण पान इथे घेतलेलं आहे करायला. आता फक्त याला टाईम फक्त एवढाच लागतो की पानांनाही लावायला थोडा टाईम लागतो. बाकी उकडायला काही 5 ते 10 मिनिटामध्ये उकडून तयार होतात आणि आपण चुलीवरती करणार आहोत. त्याच्यामुळे अजून एक छान चुलीवरचं जसं जेवणाला एक वेगळीच चव असते ना, तशी याला पण एक छान चव चढेल. तर आपण चुलीवरती करणार आहोत. तर आपल्या इथे आपलं दुसरं पण पान आहे ना ते पण मी मस्तपैकी लावून घेतलेलं आहे बॅटरने आणि आता आपण परत एक पातोळा रेडी करणार आहोत. तर असे मी सगळे पातोळे करून घेणार आहे आणि शेवटी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने उकडून झाल्यानंतर पातोळे बघायला मिळतील तुम्हाला. तर असे हे आमच्याकडे पातोळे बनवले जातात. तुम्ही सुद्धा ट्राय करा. पिठाचे पण चांगले होतात. ही जी पद्धत आहे ना पिठापासून ही खूप आधीपासून आलेली आहे. पण ही जर तुम्ही बघायला गेलात तर ही आता नुकतीच पद्धत आली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही जरी यूज केली तरी काही हरकत नाही. सेम जसे पिठाचे पातोळे दिसतात तसे, फक्त पिठाचे पातोळे थोडे जाडसर असतात. हे बघायला गेलात तर थोडे पातळ असतात. तर आपला दुसरा पण पातोळा आहे ना तो पण इकडे असा रेडी झालेला आहे आणि बघा फोल्ड करायला मी घेतलेलं आहे इथे. तर असे फोल्ड केलं मस्तपैकी दाबून घ्यायचं, कारण की सगळं सारण लागलं पाहिजे, सगळं बॅटर आहे ते पण दोन्ही साईडला लागलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपलं दुसरा पण रेडी झालेला आहे पातोळा. तर अशा पद्धतीने आपण सगळे एक एक करून घेऊया. आता तुम्हाला पुढे दाखवते उकडताना. हे बघा उकडायला गेलेले आहेत मस्तपैकी. तर आता हे झाकण ना लावलेलं, त्याच्यामुळे मला उघडता येत नाही, पण हे एकदम आता ठेवलेलं आहे. एक 5 ते 10 मिनिटात रेडी होतील. तर चला तुम्हाला नंतर दाखवते की कसे दिसतात पातोळे. तर हे बघा आपले जे पातोळे आहेत ते उकडून तयार झालेत आणि आता केळीच्या पानामध्ये आपण छानपैकी त्यांना ठेवत आहोत. तर केळीच्या पानामध्ये चांगलं ठेवायचं. तुम्ही हा जरी नैवेद्य देवाला जरी दाखवलात तरी काही हरकत नाही आणि छान मस्त लागतात ते पातोळे. नक्की ट्राय करा. पुढे तुम्हाला दाखवते की ते सुटतात की नाही. तर काय काय जणांचं असं असतं की आपण जे बॅटर वगैरे लावलेलं आहे त्याच्याने म्हणजे पानापासून ते सुटेल की नाही असं. तर पुढे पण तुम्हाला दाखवते की ते सुटतं. पण तुम्ही प्रॉपर त्याला छानपैकी उकडवू द्यायचे त्याशिवाय ना. तर असे आपले जे पातोळे आहेत ते रेडी झाले बघा. दिसायला पण छान दिसतात आणि मोठे दिसतात, कारण की पानं आपली मोठी होती त्याच्यामुळे. तर चला तुम्हाला एक दाखवते कशा पद्धतीने ते सुटतात ते. तर इझिली सुटतात. आता गरम गरम जर तुम्ही करायला गेलात ना तर एक थोडं हे चिकटेल, पण गार झाल्यावरती ते इझिली वरची जी साल आहे ना ती निघते आणि टेस्टी खूप लागतात. गरम गरमची पण चव खूप लागते भारी आणि आता एवढा स्मेल छान येतोय ना, खूप मस्त स्मेल यायला लागला आहे. तर अशा पद्धतीने हे बघा असे हे सुटवले जातात. तर असे हे पातोळे आमच्याकडे केले जातात. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.